जेव्हा एखाद्या प्राचीन धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथाचा विषय निघतो ना, तेव्हा डोळ्यांसमोर नेमकं काय उभं राहतं? साहजिकच कडक नियम आणि म्हणजे जड तत्वज्ञान. अगदी बरोबर. म्हणजे मानवी भावनांपासून अतिशय दूर असलेली एखादी कठोर शिकवण. देव आणि भक्त यांच्यातील नातं हे अगदी सरळ आणि काय म्हणतात त्याला, एका विशिष्ट चौकटीतच असावं अशीच एक सर्वसाधारण समजूत असते. हां, म्हणजे देवळात गेल्यावर आपण आपल्यातल्या मानवी भावना, आपला राग, ईर्ष्या हे सगळं बाहेर ठेवून जातो असाच आपला समज असतो. हो ना. पण गंमत अशी आहे की भक्तीच्या वाटेवर चालताना या मानवी भावनांना पूर्णपणे दाबून ठेवणं शक्यच नसतं. नक्कीच नाही. आणि विशेषतः प्रेम किंवा ईर्ष्या आणि विरह यांसारख्या अत्यंत तीव्र मानवी भावनांना अध्यात्माच्या कडक चौकटीत बसवणं तसं अवघडच मानलं जातं. पण जर याच भावना देवाला गाठण्याचा मार्ग बनल्या तर? तो एक खूपच वेगळा अनुभव असू शकतो. म्हणूनच आजच्या या सखोल शोध यात्रेत आपण एका अत्यंत क्रांतिकारी ग्रंथाचा वेध घेणार आहोत. 12व्या शतकात लिहिला गेलेला जयदेव लिखित गीत गोविंद हा तो ग्रंथ आहे. हो, आणि या महाकाव्याने भक्तीची ही कडक नियमांची चौकटच मोडून काढली असं म्हणता येईल. अगदी. हा ग्रंथ केवळ नियम सांगत नाही, तर प्रेम, भक्ती, ईर्ष्या आणि विरहाच्या अशा एका महासागरात घेऊन जातो, जिथे मानवी आणि दैवी यातील सीमारेषाच पुसट होऊन जाते. कसं आहे ना, हे काव्य नुसती जुनी कविता नक्कीच नाहीये. मानवी भावना आणि अध्यात्माचा असा जिवंत संगम यात आहे, जो म्हणजे 800 वर्षांनंतरही तितकाच टवटवीत वाटतो. बरोबर. आणि आज आपण याच गीत गोविंदच्या पानांमध्ये दडलेल्या अफाट विश्वाचा वेध घेणार आहोत. यावर भर देण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे. या रचनेने केवळ साहित्यालाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय कलाविश्वाला एक नवीन दिशा दिली आहे. हो, संगीत आणि नृत्य यांवर याचा खूप प्रभाव आहे, नाही का? अगदी बरोबर. विशेषतः ओडिसी नृत्यावर या काव्याचा जो प्रभाव पडला आहे, तो समजून घेणं हा एक अद्भुत प्रवास आहे. म्हणजे आज आपण केवळ ह्या काव्याची वरवरची माहिती घेणार नाही आहोत, तर ह्या 12 सर्गांच्या महाकाव्यात जयदेवाने मानवी मानसशास्त्र आणि अध्यात्म यांची सांगड कशी घातली आहे, हे शोधणार आहोत. हो, त्यामागची कारणे आणि पद्धती खूपच रंजक आहेत. बरं, या काव्याच्या संरचनेकडे पाहिल्यावर लक्षात येतं की हे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लिहिले गेलं आहे. आपल्या संदर्भानुसार हे संपूर्ण महाकाव्य 12 सर्गांमध्ये म्हणजेच 12 प्रकरणांमध्ये विभागलेलं आहे. आणि यात एकूण 24 प्रबंध आहेत. बरोबर. आणि प्रत्येक प्रबंधात 8 चरणांच्या कविता आहेत, ज्याला अष्टपदी असं म्हटलं जातं. अगदी बरोबर. अष्टपदी हे या काव्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. पण या संरचनेच्या पुढे जाऊन मला इथे 2 संकल्पनांच्या मुळाशी जायचं होतं. आपण बऱ्याचदा भक्ती आणि रस हे शब्द ऐकतो. या काव्याच्या संदर्भात हे शब्द कसे समजून घ्यायचे? भक्ती ही संकल्पना इथे केवळ देवाची पूजा करणे किंवा काही ठरलेले विधी पूर्ण करणे यापुरती मर्यादित नाहीये. मग ती नेमकी कशी आहे? गीत गोविंदमधील भक्ती म्हणजे एक अत्यंत सखोल, वैयक्तिक आणि म्हणजे अतिटटीचं समर्पण आहे. यात भक्त आणि देव यांच्यात एक जिव्हाळ्याचं, अगदी मालकी हक्काचे नाते असते. अरे वा, म्हणजे खूपच जवळचं नातं. आणि रस, याबद्दल काय सांगाल? यात शृंगार रस इतका महत्वाचा का आहे? आता रस या संज्ञेकडे येऊया. रस या शब्दाचा शब्दशः अर्थ चव किंवा अर्क असा होतो. म्हणजे एखाद्या भावनेचा अर्क, जसं की लेखकाला, वाचकाला किंवा श्रोत्याला ती विशिष्ट भावना चाखायला लावायची असते. अगदी तसंच. भारतीय कलाशास्त्रात रस म्हणजे अशी एक प्रबळ भावना जी कलाकृतीतून रसिकाच्या मनात थेट उतरते आणि त्याला त्या भावनेशी एकरूप करते. समजलं. आणि जयदेवाने गीत गोविंदमध्ये शृंगार रस अत्यंत कौशल्याने हाताळला आहे. शृंगार रस म्हणजे प्रेमाचा, मिलनाचा आणि एकमेकांबद्दलच्या तीव्र आकर्षणाचा रस. पण एका आध्यात्मिक ग्रंथात शृंगार रस का? कारण या रसाशिवाय गीत गोविंदचं अस्तित्वच अपूर्ण आहे. याच शृंगारातून जयदेव भक्तीचा सर्वोच्च मार्ग दाखवतो. हे वाचताना मला एका भव्य पाश्चात्य सिम्फनीची किंवा एखाद्या 12 अंकी नाटकाची आठवण झाली. हां, तशी तुलना नक्कीच करता येईल. कारण यातील प्रत्येक सर्ग कृष्णाच्या एका विशिष्ट मनस्थितीला समर्पित आहे. पहिला सर्ग सामोद दामोदरम म्हणजे आनंदित कृष्ण. बरोबर. आणि मग पुढे अक्लेश केशवम आणि स्निग्ध मधुसूदनम असे सर्ग येतात. म्हणजे कोमल कृष्ण. आणि शेवटी सुप्रीत पीतांबरः म्हणजे उल्लसित कृष्ण.
म्हणजे ही पूर्ण रचनाच एका विशिष्ट भावनिक चढ-उतारासारखी डिझाईन केली आहे, हो ना? हाच तर जयदेवाच्या प्रतिभेचा सर्वांत मोठा पुरावा आहे. त्याने ही केवळ वाचण्यासाठी केलेली कविता म्हणून रचली नाही. मग याचा दुसरा उद्देश काय होता? जयदेवाने प्रत्येक अष्टपदीच्या आधी एक विशिष्ट राग आणि ताल स्पष्टपणे नमूद केला आहे. खरंच? म्हणजे त्या काळात? हो, उदाहरणार्थ वसंत, मालव, गुर्जरी असे राग त्याने वापरले आहेत. संगीतातला प्रत्येक राग हा एका विशिष्ट भावनेशी, वेळेशी आणि ऋतूशी जोडलेला असतो. अगदी अचूक. म्हणजे केवळ शब्दांवर अवलंबून न राहता त्याने भावनेचं नियंत्रण संगीताच्या हाती दिले. होय, जेव्हा जयदेव वसंत राग निवडतो तेव्हा तो निसर्गातील बहर, फुलांचा सुगंध आणि प्रेमाची पालवी फुटण्याची भावना स्वरातूनही रसिकांपर्यंत पोहोचवतो. बापरे, हे खूपच पुढचा विचार करणारा तंत्र आहे. तसं पाहिलं तर ज्या काळात ग्रंथ केवळ पाठांतरासाठी असायचे, त्या काळात जयदेव हा असा पहिला कवी ठरला ज्याने आपल्या काव्यात शब्दांसोबतच अचूक राग आणि ताल बांधून दिले. त्यामुळे हे काव्य नुसते शब्द न राहता एक जिवंत, श्वास घेणारा भावनिक अनुभव बनले असावे. नक्कीच, तो एक सजीव अनुभव आहे. आणि याच जिवंत भावनिक अनुभवामुळे आपण थेट कथेतील राधा आणि कृष्णा यांच्या नात्यातील गुंतागुंतीकडे ओढले जातो. या काव्याचा गाभा हा त्यांच्या नात्यातील चढउतार आहे, नाही का? हो, राधा आणि कृष्णाचे नाते हाच याचा केंद्रबिंदू आहे. कृष्ण इतर गोपींसोबत रासलीला करत असतो. ते पाहून राधेच्या मनात निर्माण होणारी ईर्ष्या, तिचा राग आणि नंतरचा विरह म्हणजे दुरावा, हे सगळं वाचताना असं वाटतं की आपण एखाद्या अतिशय आधुनिक नात्याची कथा वाचतोय. मानसशास्त्रीय दृष्ट्या ही कथा खूपच गुंतागुंतीची आणि आधुनिक वाटते. हे 800 वर्षांपूर्वी लिहिले यावर विश्वासच बसत नाहीये. आणि ह्या भावना इतक्या अचूकपणे टिपण्यासाठी जयदेवाने अष्टनायिका या प्राचीन संकल्पनेचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. अष्टनायिका म्हणजे काय? अष्टनायिका म्हणजे प्रेमात असलेल्या स्त्रीच्या 8 वेगवेगळ्या मानसिक आणि भावनिक अवस्थांचे वर्गीकरण. जयदेवाने ह्या संकल्पनेला नुसते तात्विक न ठेवता राधेच्या माध्यमातून त्यांना जिवंत केले आहे. बरं, या अवस्था नेमक्या कशा आहेत? कारण नुसती ईर्ष्या हा शब्द वापरणे इथे खूप उथळ वाटू शकते. बरोबर बोललात. ईर्ष्या हा फक्त एक प्राथमिक भाग झाला. जयदेवाने राधेच्या ज्या अवस्था रंगवल्या आहेत त्या खूप सखोल आणि मानवी आहेत. एखादं उदाहरण देता येईल का? हो ना, उदाहरणार्थ तिची उत्कंठिता अवस्था, जिथे राधा कृष्णाची आतुरतेने वाट पाहत असते. या अवस्थेत बागेतील पानाची सळसळ किंवा वाऱ्याची झुळूकही तिला कृष्णाच्या पावलांचा आवाज वाटतो. अरे वा, म्हणजे ती सतत त्याच विचारात असते. हो, ही जी तगमग आहे ती उत्कंठिता नायिकेचं लक्षण आहे. किंवा तिची खंडिता अवस्था घ्या. खंडिता म्हणजे काय? जिथे ती कृष्णाच्या अविश्वासामुळे रागावली आहे, अत्यंत दुखावली गेली आहे. जयदेवाने तिचं दुःख, तिचा संताप आणि तिची हतबलता इतक्या बारकाव्याने साकारली आहे की वाचक तिच्या वेदनेशी पूर्णपणे एकरूप होतो. हे खूपच भावस्पर्शी आहे. पण इथे खूप साहजिक प्रश्न पडतो. जर आपण कृष्णाला प्रत्यक्ष देव मानतो, सर्वोच्च शक्ती मानतो, तर तो राधेला अशा ईर्ष्या आणि विराहाच्या मानवी वेदनांमधून का जाऊ देतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे तो देहातीत आणि सर्वशक्तिमान आहे ना, मग तो तिला या मानसिक त्रासात का लोटतो? काव्याच्या सुरुवातीलाच केवळ मिलनाचा आनंद का नाही दाखवला? एका देवानं आपल्या भक्ताला इतका त्रास देणं हे थोडं विसंगत नाही का वाटत? वरवर पाहता हे नक्कीच विसंगत वाटू शकतं, पण इथूनच या काव्याचे खरे तत्वज्ञान सुरू होते. म्हणजे यामागे काही खोल अर्थ आहे? हो, विरह किंवा दुरावा हा मिलनाचा आनंद नेहमीच शतगुणित करतो, हे एक मानसशास्त्रीय सत्य आहे. विरहाच्या वेदनेशिवाय प्रेमाची आणि भक्तीची खरी खोली मोजताच येत नाही. अच्छा, म्हणजे विरह ही एक प्रकारची कसोटी आहे का? भक्ती सिद्ध करण्याची परीक्षा? कसोटीपेक्षाही विरह ही भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे, असे जयदेवाला सुचवायचे आहे. सर्वोच्च अवस्था? ते कसं? कसं आहे ना, जेव्हा राधाकृष्णापासून दूर असते तेव्हा तिचे संपूर्ण अस्तित्व, तिची प्रत्येक कृती, तिचे प्रत्येक विचार केवळ आणि केवळ कृष्णाभोवतीच फिरत असतात. म्हणजे ती सतत त्याचाच विचार करत असते. बरोबर. दुराव्यात तिचे मन पूर्णपणे कृष्णाकार झालेले असते. हा विरह तिच्यातील भक्तीची परमसीमा गाठतो आणि म्हणूनच जेव्हा शेवटी त्यांचे मिलन होते तेव्हा तो आनंद शब्दातीत असतो. हे खूपच सुंदर आहे. देवालाही मानवी भावनांच्या पातळीवर आणून जयदेव भक्ताला देवाशी एका अत्यंत जिव्हाळ्याच्या पातळीवर जोडतो.
होय, देव हा आकाशात बसलेला कोणी निर्विकार न्यायाधीश नाही, तर तोही प्रेमाचा भुकेला आहे, हे यातून सिद्ध होतं. म्हणजे वेदनेतूनच भक्तीचा खरा अर्थ उलगडतो आणि तो अधिक सखोल होतो. पण जर आपण या काव्याच्या आध्यात्मिक आणि तात्विक बाजूचा विचार केला तर हे केवळ एका स्त्री-पुरुषांच्या प्रेमाचं वर्णन नक्कीच नाहीये, बरोबर? नाही, अजिबात नाही. इथे खूप मोठे आणि वैश्विक रूपक वापरले गेले आहे. हे रूपक नेमकं काय आहे? वैष्णव परंपरेचा अभ्यास केलात तर हे रूपक अधिक स्पष्ट होते. वरवर पाहता गीत गोविंद हे एक अत्यंत शृंगारिक आणि भावोकट प्रेमकाव्य वाटते. पण खोलवर विचार केल्यास राधा ही केवळ एक स्त्री नसून ती आत्मा म्हणजेच मानवी जीव आहे. आणि कृष्ण? आणि कृष्ण हा परमात्मा म्हणजेच ती सर्वोच्च शक्ती, तो ईश्वर आहे. बरं, मग जर राधा हा मानवी आत्मा आहे आणि कृष्ण हा परमात्मा आहे, तर त्या इतर गोपी कोण आहेत ज्यांच्यासोबत कृष्ण असतो आणि ज्यामुळे राधेला इतका त्रास होतो? हा खूप चांगला मुद्दा आहे. 16व्या शतकातील चैतन्यदास किंवा पुजारी गोस्वामी यांच्या बालबोधिनी यांसारख्या प्रसिद्ध भाष्यांचा संदर्भ इथे खूप महत्वाचा ठरतो. त्यांनी यावर काय विश्लेषण दिलंय? हे अभ्यासक अत्यंत मार्मिकपणे स्पष्ट करतात की इतर गोपी या सांसारिक मोहांचे, भौतिक जगातील विविध आकर्षणांचे प्रतीक आहेत. अच्छा, म्हणजे मानवी आत्मा जेव्हा पाहतो की ईश्वर इतर गोष्टींमध्ये गुंतला आहे, किंवा थांबा, याचा अर्थ असाही होऊ शकतो का की स्वतः आत्माच त्या मोहांमुळे परमात्मेपासून दुरावला आहे? अगदी योग्य विचार केलात. आत्मा जेव्हा भौतिक सुखांच्या म्हणजेच गोपींच्या मागे धावतो किंवा त्या मायाजालात अडकतो, तेव्हा तो स्वतःच्या खऱ्या उद्दिष्टापासून म्हणजे परमात्म्यापासून दूर जातो. म्हणजे तो भटकतो. हो, आणि जेव्हा आत्म्याला या दुलाराची जाणीव होते, तेव्हा जो विरह, जी तडपड निर्माण होते, तीच राधेची अवस्था आहे. बापरे, हे खूपच खोल आहे. मानवी आत्मा कसा सांसारिक मोहांमध्ये भरकटतो, पण शेवटी या सर्व दुराव्या आणि वेदनेनंतर तो पुन्हा ईश्वराकडे जाण्यासाठी कसा असूसतो, हे जयदेवाने राधेच्या रूपातून मांडले आहे. हे रूपक खरोखरच विचार करायला लावणारे आहे. आपण सुरुवातीला फक्त एक प्रेमकथा पाहत होतो, पण आता ही स्वतःला विसरून पुन्हा स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाशी एकरूप होण्याचा एक वैश्विक प्रवास वाटू लागलाय. हो, एक आध्यात्मिक प्रवास. मोक्ष किंवा मुक्तीची ही संकल्पना जयदेवाने एखाद्या कोरड्या तत्वज्ञानासारखी न मांडता थेट हृदयाला भिडणाऱ्या प्रेमकथेतून मांडली आहे. म्हणजे भक्ती आणि शृंगार यांच्या तिथे कोणत्याही विरोध उरत नाही. बरोबर, ते एकाच नाण्याच्या दोन बाजू बनतात. आणि ह्या सादरीकरणाच्या ताकदीमुळेच गीत गोविंद केवळ हस्तलिखितांमध्ये बंदिस्त राहिले नाही, हो ना? अजिबात नाही. या काव्याने भारतीय कलांवर, विशेषतः ओडिसी नृत्य आणि संगीतावर जो प्रभाव टाकला आहे, तो थक्क करणारा आहे. साहित्य हे केवळ वाचण्यापुरते मर्यादित न राहता ते जगण्याचा भाग कसे बनू शकते याचे उत्तम उदाहरण असावे. हो, हा एक जिवंत वारसा आहे. हे मला सविस्तर जाणून घ्यायचं होतं, कारण एखादी कलाकृती 800 वर्षे जिवंत कशी राहू शकते? आपल्या संदर्भानुसार पुरीच्या जगन्नाथ मंदिरात आजही दररोज रात्री गीत गोविंद गायले जाते. हे खरंच शक्य आहे का? हो, हा एक अत्यंत दुर्मिळ आणि जिवंत वारसा आहे. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील बड सिंगार किंवा दिवसाच्या शेवटच्या विधीच्या वेळी जयदेवाचे गीत गोविंद पारंपरिक ओडिशी राग आणि तालांमध्ये गायले जाते. दररोज रात्री? हो, ही एक अखंड परंपरा आहे जी शेकडो वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. देव झोपी जाण्यापूर्वी त्याला ऐकवली जाणारी ही जणू एक अंगाई गीत किंवा प्रेमकविता आहे. म्हणजे ऊन, पाऊस, संकटे काहीही असो, ही परंपरा थांबलेली नाही. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. पण मगाशी आपण रागांचा उल्लेख केला होता. जयदेवाने जे राग आणि ताल लिहून ठेवले आहेत, त्यांचा आणि ओडिसी नृत्याचा नेमका कसा संबंध जोडला जातो? गीत गोविंद हे ओडिसी नृत्यासाठी इतके महत्वाचे का मानले जाते, यामागे एक तांत्रिक कारण आहे. कोणतं? कारण गीत गोविंद हे केवळ एक काव्य नसून ती एक सांगीतिक आणि नृत्य दिग्दर्शनाची संहिता आहे. म्हणजे एक कोरिओग्राफी मॅन्युअल असल्यासारखं. अगदी तसंच. जयदेवाने आपल्या काव्यात मंगल गुर्जरी सारख्या रागांचा आणि अष्टताली किंवा 8 ताली सारख्या तालांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. हे राग आणि ताल आजही ओडिसी संगीतात हुबेहूब वापरले जातात. म्हणजे जेव्हा एखादी नर्तिका यावर नृत्य बसवते, तेव्हा तिला नवीन ताल शोधावे लागत नाहीत? नाही, जयदेवाने ते आधीच दिलेले असतात. म्हणजे जेव्हा एखादी नर्तिका गीत गोविंदवर नृत्य करते, तेव्हा तिला जयदेवाने आधी सांगून ठेवले आहे की इथे वेग किती असावा आणि चेहऱ्यावर भाव कोणते असावेत. बरोबर.
ओडिसी नृत्यामध्ये पूर्वी ज्या महारी किंवा देवदासी होत्या त्या ह्याच अष्टपदींवर नृत्य करून देवाला आपली सेवा अर्पण करत असत. महारी परंपरा. हो, अष्टपदीचे ताल आणि लय इतके अचूक आहेत की पायांमधील घुंगरू आणि चेहऱ्यावरील हावभाव यातून राधेची तगमग जशीच्या तशी उभी राहते. आजही ओडिसी नृत्यातील अभिनयाचा मुख्य पाया हा गीतगोविंदाच्या याच अष्टपदींवर आधारलेला आहे. 800 वर्षांपूर्वीच्या एका कवीने दिलेली दृष्टी आजची नर्तिका मंचावर जिवंत करते. हे एका अर्थाने काळावर मिळवलेला विजयच आहे. अगदी सत्य आहे. हे खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. शब्दांपासून सुरू झालेला हा प्रवास स्वरांमध्ये, नृत्याच्या मुद्रांमध्ये आणि शेवटी थेट मानवी आत्म्याच्या शोधात जाऊन मिसळतो. हो, आणि म्हणूनच हा ग्रंथ इतका महत्वाचा आहे. आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलत आहोत ज्याने भक्तीला केवळ मंदिरातल्या गाभाऱ्यात न ठेवता ती माणसाच्या रोजच्या भावनांशी जोडून दिली. गीत गोविंदचे हेच मोठेपण आहे. यात कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही, केवळ शुद्ध साहित्यिक आणि भक्तिमय मूल्य आहे. हे साहित्य, भक्ती, अत्यंत सूक्ष्म मानवी भावना आणि शास्त्रीय कला यांचे एक अद्वितीय मिश्रण आहे. देव केवळ आकाशात नाही, तर तो आपल्या आतल्या सगळ्यात खोल भावनांमध्ये दडलेला आहे, हेच यातून सिद्ध होते. अगदी मार्मिक. या सखोल शोधयात्रेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे भक्ती करण्यासाठी भावनांचा त्याग करण्याची गरज नसते, तर त्याच भावनांना एका उच्च पातळीवर नेऊन परमात्म्याशी जोडणे म्हणजे खरी भक्ती. जयदेवाने आपल्याला हेच शिकवले आहे. होय, आणि तो संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. ही शोधयात्रा संपवण्यापूर्वी एक विचार नक्कीच मनात घर करून राहतो. राधा आणि कृष्णाच्या या कथेतून आपण पाहिले की मिळण्याचा खरा आनंद मिळवण्यासाठी विरह किती गरजेचा होता. तर प्रश्न असा उरतो की माणसाच्या आयुष्यात किंवा अध्यात्मात खऱ्या अर्थाने पूर्णत्व मिळवण्यासाठी विरह किंवा दुरावा अनुभवणे खरोखरच आवश्यक असते का? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. काहीतरी हरवल्याशिवाय किंवा दूर गेल्याशिवाय आपल्याला ते सापडल्याचा किंवा जवळ असल्याचा खरा आनंद आणि किंमत मिळू शकते का? श्रोत्यांसाठी हा एक प्रश्न आपण इथे सोडून जाऊया. यावर नक्की विचार व्हायला हवा. नक्कीच. आजची ही गीत गोविंदच्या सौंदर्यपूर्ण जगातील शोधयात्रा इथेच थांबूया. या रसाळ आणि भक्तिमय जगातून आता वास्तवात परतण्याची वेळ आली आहे. अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह आपण पुन्हा एका सखोल शोधयात्रेत भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा आणि नवनवीन गोष्टी शोधत रहा. धन्यवाद.